हेच ते हेब्रोन आहे जिथे दावीदने राज्य केले. दावीदच्या आयुष्यात काय घडले ते आपल्याला माहित आहे. त्याच्या विरुद्ध मोठमोठ्या लढाया झाल्या, बरेच शत्रू आले, पण तो म्हणतो 10,000 लोक जरी आले तरी मी घाबरणार नाही. परमेश्वरानं त्याच्या हृदयात धैर्य दिले होतं. त्याने राक्षस गोल्यातला पराभूत केले नाही का? त्याला आपल्या शत्रूची किंवा त्याच्या शक्तीची भीती नव्हती. त्याला माहित होते आणि विश्वास होता की जो परमेश्वर त्याच्या सोबत आहे तो महान आहे. तो सेनाधिपती परमेश्वर आहे. कारण त्याला परिस्थितीची भीती नव्हती, म्हणूनच त्याने विजय मिळवला. भीती ही आपल्या अपयशाचे कारण आहे. परमेश्वर म्हणतो, मुला मुली घाबरू नकोस. कितीही लोक तुझ्या विरुद्ध आले तरी मी सेनाधिपती परमेश्वर तुझ्या सोबत आहे. जसा मी दावीदला विजय दिला तसाच मी तुलाही विजय देईन. आज तो तुझ्याशी अशा प्रकारे बोलत आहे. कदाचित तुला कुठल्या तरी गोष्टीची भीती वाटत असेल. तुझ्या विरुद्ध उभे राहिलेले लोक प्रभावशाली, श्रीमंत आणि अधिकारात असू शकतात. येशूपेक्षा जास्त अधिकार कुणाकडे आहे? त्याला कोण जिंकू शकतो? भीती बाळगू नकोस, पण असे म्हण, माझ्या भोवती उभे राहिलेल्या 10,000 लोकांचीही मला भीती वाटणार नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जीसस रिडीम्स मराठी यूट्यूब चॅनल पहा.